चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आमच्या दिवसाची सुरुवात रिद्धूच्या शाळेपासून होते. त्याचा टिफिन बनवला, तो रेडी झाला एकदम छान छान फ्रेश. आणि आता तो चालला आहे स्कूलमध्ये. त्याला आम्ही चाललो सोडवायला आणि तसंच आम्ही जिमला जाणार आहोत. हे बघा, तो सकाळी बघा किती फ्रेश असतो. त्याला खूप आवडतं स्कूलला जायला. हो ना. तर हे आहे वर्कआउट बेली फॅटचं. सध्या फोकस बेली फॅटवर खूप जास्त आहे माझं आणि ओव्हरऑल स्ट्रेंथ. आणि मी जेव्हा माझं थोडंफार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होईल तर तेव्हा मी प्रॉपर इन्स्टावर किंवा यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहे, प्रॉपर वर्कआउटचेच फक्त. आणि ज्यांना पॉसिबल होत नसेल जिमला जाणं ते वॉकिंग करू शकतात. मी नेहमी तेच सांगते, जरुरी नाही की तुम्ही जिमलाच गेलं पाहिजे. तुम्ही घरी पण घरी किंवा मग पहिले स्टार्टिंगला तर वॉकिंग करा. तर आली, टिफिन बनवला. आज तर आंघोळीला पण वेळ नाही मिळाला. आता 5 इतकी थकलो आहे आणि आता लगेच रिद्धूला आणायला जायचं आहे. रिद्धूला आणायचा टाईम झाला आहे. आणि जर जे कोणी माझं रुटीन फॉलो करत असेल किंवा मग प्रॉपर जरी करत नसेल पण वर्कआउट सुरू केलं असेल, माझ्या काही रेसिपीजचा वगैरे काही गोष्टींचा फायदा होत असेल तर मला प्लीज कमेंट करा. म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ आवडीने बघतायत. किंवा मग मला काही तुमची अजून काही रिक्वायरमेंट असेल तर ती मला तशी सांगा. पटकन रिद्धुडी चल. चला, डबा बनवता बनवता माझं प्रोटीन पावडर पिते. आज तर आंघोळीला वेळ नाही मिळाला पण मी हातपाय धुवून येते जिममधूनच. आता लगेच रिद्धूचा घ्यायचा टाइम झालाय. तर मी जे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करते चिकन ब्रेस्टला, ते सगळं मी आधीच करून ठेवलेलं होतं कारण आज यांना ऑफिस आहे. पटपट पटपट करायचं आहे मला. लगेच आता 3 अंडी टाकली आधी त्यांचे. आणि ते असं आधी आहे ना अशा गाठी गाठी असतात मध्ये अशा, ते एकदम व्यवस्थित याच्याने अशा मिक्स करून घ्यायच्या. बघा किती छान मिक्स झालंय आता. हे बघा किती सुंदर झालंय बघा. तर 2 चिले, काकडी, खिचडी आहे म्हणजे भात आहे. याच्यामध्ये मसूर डाळ आणि तुरीची डाळ आहे. बाकी बीन्स आणि डांगर आहे थोडंसं. ब्रोकोली आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फायबर, प्रोटीन, विटॅमिन मिळतील. हे तर हाय प्रोटीन आहे, याच्यामध्ये एकदम लीन प्रोटीन. हे सॅलड आहे फायबर. आणि इथून पण तुम्हाला थोडेफार कार्ब्स मिळतील, प्रोटीन मिळतील. डब्बा झाला रेडी. तर जस्ट फ्रेश झाली आहे. ह्या रिद्धूने इतका टीव्हीचा आवाज करून ठेवलाय. फ्रेश झाली आणि आज मस्त झाडू झाला, फरशी झाली, सगळी फर्निचर सगळं साफसफाई केली. आणि आता मी आज आल्या आल्या प्रोटीन पावडर घेतली होती आणि जो भात केलेला होता मी तो टिफिनला यांना दिला, तुम्ही बघितला. तो पण मी थोडा खाल्ला. त्यामुळे मी जो प्रोटीनचा चिला आहे तो मे बी आता भूक लागेल मला 1-1.5 तासात तेव्हा खाईल. तर हा चिला मी नवीनच माहीत झाला. ॲक्च्युली रेसिपी मीच इनोव्हेट केली आहे. तर झालं असं आहे की पूर्ण एग आणि चिकन ब्रेस्ट, कारण हड्डीचे पीस नाही, हड्डीच्या पीसमध्ये फॅट असतं. तर चिकन ब्रेस्ट घेतली, अंडी घेतली, त्यामुळे एकदम लीन प्रोटीन आणि एकदम हाय प्रोटीन दोन्ही गोष्टी एकदम वर्कआउट झाल्या ज्याची गरज असते. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आणि नॉनस्टिक पॅन यूज केला तर तुम्हाला फक्त मी तर 3-4 थेंब टाकते फक्त, 3-4 थेंबात तो चिला बनवते. तर आज बरंच लेट झालाय, संध्याकाळ झाली, बाहेर अंधार होत आलाय. तर मस्त गुळाचा चहा आणि मग डिनर बघू. अजून तर मी डिसाईडच नाही केलंय काय बनवायचंय. तर आजचा माझा डिनर आहे फक्त हे 3 अंडी खाणार आहेत मी, कारण मी खूप गोड खायची क्रेविंग झाली होती मला. त्यामुळे मी 2 बिस्किट खाल्ले गुड डेचे. आणि त्याच्यामुळं मग जास्तच कॅलरीज वाढायला नको म्हणून मी जरा डिनर कॅन्सल केलं, फक्त 3 अंडी खाते. असा होता माझा आजचा डिनर. तर मी रात्री झोपताना रोज लावते नियासिनामाइडचं सिरम. डायरेक्ट चेहरा धुवून डायरेक्ट लावायचं आणि मग त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं. तर मी आता हे पटकन लावून घेतलं आहे. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर लिप बाम लावला
आणि माझी झाली स्किन केअर. गुड नाईट. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.